बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। खामगाव शेगाव घरफोडी प्रकरण उघड, संयुक्त कारवाईत अट्टल गुन्हेगार अटकेत, 8.20 लाखांचा मुद्देमाल जप्त। खामगाव व शेगाव शहरात झालेल्या घरफोडी प्रकरणांचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा आणि खामगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने अट्टल गुन्हेगारास अटक करून 2 गुन्ह्यांची उकल केली आहे। या कारवाईत आरोपीकडून सोन्याचे दागिने, 4 चाकी वाहन व मोबाईल असा एकूण 8,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। संजय सिंग, कृष्णा सिंग भादा, राहणार जालना शहर, याच्यावर यापूर्वी 27 गुन्ह्यांची नोंद असल्याचे निष्पन्न झाले असून त्याने खामगाव व शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडी केल्याची कबुली दिली। आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा खामगाव व अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल एजाज खान, पोलीस कॉन्स्टेबल अमोल शेजोळ, विक्रांत इंगळे, अजित परसुवाले, स्थानिक गुप्त शाखा बुलढाणा तसेच सह पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल भीमराव वानखडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश कोल्हे, अंकुश गुरुदेव, राहुल थारकर खामगाव शहर व पोकित्रयी खंडेराव तांत्रिक विश्लेषण विभाग बुलढाणा यांनी सहभाग घेतला। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।